दुबई ते मुंबईला थेट जोडणारा समुद्राखालचा रेल्वे मार्ग उभारण्याची योजना सध्या विचाराधीन आहे आणि हा प्रकल्प प्रत्यक्षात आला तर संपूर्ण पाण्याखालून जाणारा 2000 किलोमीटर लांबीचा हा पहिला रेल्वे मार्ग ठरेल। मध्य पूर्व आणि भारताला जोडणारा संयुक्त अरब अमिरातीचा हा न भूतो न भविष्यती पायाभूत प्रकल्प समजला जातोय। अमिरातीच्या राष्ट्रीय सल्लागार ब्युरोचे मुख्य सल्लागार आणि व्यवस्थापकीय संचालक अब्दुल्ला अशलेही यांनी या प्रकल्पाची घोषणा केली आणि ही रेल्वे पूर्णतः समुद्राखालून जाईल। मुंबईहून निघणारी रेल्वे संयुक्त अरब अमिरातीच्या फुजेराह या शहरामध्ये पोहोचेल। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया। धनंजय, मोठा रेल्वे मार्ग आहे थेट समुद्राखालून जाणारा, काय नेमका फायदा होऊ शकतो हा रेल्वे मार्ग झाल्यानंतर? पर्यटनाबरोबरच आणखी काय नेमके फायदे असतील? रिद्धी, खरं तर ज्याप्रमाणे आपण म्हटलं पर्यटनाला नक्कीच चालना मिळणार आहे जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर। मात्र एक गोष्ट महत्त्वाची आहे की तेलाचं खनिज हे अरब राज्यात सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे दळणवळणासाठी सुद्धा हा मार्ग महत्त्वाचा असू शकतो। आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर 2000 किलोमीटरच्या जवळपासचा हा मार्ग असणार आहे आणि हा संपूर्णरित्या समुद्राच्या खालून जाणारा मार्ग असणार आहे, त्यामुळे नक्कीच व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा चालना मिळणार आहे। कारण की अरब राज्यात आपल्याला तेलाच्या खनिजासोबतच इतरही गोष्टी पाहायला मिळतात, मग त्या धातूच्या असतील किंवा इतरही गोष्टी असतील। म्हणजे सोन्यासाठी सुद्धा जर आपण पाहिलं तर अरब राज्य हे प्रसिद्ध असलेलं पाहायला मिळतं, त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या देवाणघेवाण होऊ शकतात। त्याचबरोबर अरब राज्यांना जर आपण पाहिलं रिद्धी तर पाण्याची सगळ्यात जास्त कमतरता भासते, त्यामुळे आपल्याकडे असलेल्या नर्मदा नदीचं पाणी सुद्धा त्या ठिकाणी वळवण्याचा याच मार्गे जो आहे तो प्रकल्प असल्याचं सुद्धा या संपूर्ण याच्यामध्ये एक गोष्ट आहे। त्यामुळे नक्कीच या रेल्वे मार्गासोबत इतरही 2-3 गोष्टी प्रकल्पाच्या या निगडीत असणार आहे। त्यामुळे 2000 किलोमीटरचा हा मार्ग आहे, दुबई ते मुंबई असा हा रेल्वे प्रवास होऊ शकतो। त्यामुळे नक्कीच पर्यटनासोबत इतरही व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा या मार्गाचा फायदा होणार आहे। अरब राज्याशी या सगळ्या संदर्भातल्या चर्चा सुद्धा सुरू आहेत, बैठकी जर आपण पाहिलं तर 2024 मध्ये रिद्धी G20 परिषद पार पडली होती दिल्ली येथे आणि त्या ठिकाणी अरब राज्याचे जे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचे अधिकारी होते ते या G20 परिषदेत उपस्थित होते। त्यावेळेस या सगळ्या संदर्भातल्या चर्चा झाल्या होत्या। अरब राज्याकडून या सगळ्या गोष्टीला सहमती आहे, मात्र हा मार्ग कसा असेल, याच्यात काही अडथळे आहेत का, या सगळ्याचा आराखडा तयार केला जातोय। नेमकं हा कोणत्या मार्गे जाईल, किती, या सगळ्यामध्ये काय नेमक्या अडचणी आहेत, कशा पद्धतीने बदल काय करता येतात का, तांत्रिक अडचणींचा या सगळ्याचा अभ्यास सध्या सुरू आहे। त्यामुळे या सगळ्याचा अभ्यास झाल्यानंतर आणि तांत्रिक दृष्ट्या या सगळ्या सोडवल्यानंतर हा मार्ग प्रत्यक्षात येऊ शकेल। याला बराच वेळ लागेल, मात्र हा मार्ग भविष्यात एक वेगळी ओळख देईल भारतालाच नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जावर हा वेगळा प्रकल्प पाहायला मिळेल। कारण की आतापर्यंत आपण पाण्याखालून मार्ग बघितलेले आहेत, रस्ते मार्ग बघितलेले, मात्र असा रेल्वे मार्ग हा वेगळा असेल आणि तोही एवढा लांब किलोमीटर लांबीचा। त्यामुळे आतापर्यंत दुबई ते मुंबई किंवा असा हा प्रवास विमानाने हवाई मार्गे करत होतो, मात्र आता हा रेल्वे मार्गाने सुद्धा करता येईल अशी शक्यता आहे। त्यामुळे नेमकं या प्रकल्पामध्ये त्या प्रकल्पाची उत्सुकता सुद्धा सगळ्यांनाच असेल। नेमकं या प्रकल्पाचा आता काय होतंय, तो कधीपर्यंत पूर्ण होतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी धनंजय।